ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माझ्यासोबत अविनाश जाधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। अविनाशजी, खूप चांगलं आयोजन करण्यात आलं होतं। हो, खूप चांगलं आयोजन करण्यात आलं होतं आणि ज्या लोकांसाठी करण्यात आलं होतं त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट दिलं। त्यांनी इथं येऊन 10 थर लावले आणि फक्त 10 थर लावले नाही तर त्यांनी या वर्षातला म्हणजे मला वाटत नाही ह्याच्यापुढे हा विश्वविक्रम जर कोणी तोडेल तर जय जवानच तोडेल। एका दिवसात 3 वेळा 10 थर स्पेननी पण कधी लावले नव्हते। खरा विश्वविक्रम काय असतो तो आज जय जवाननी दाखवून दिला। जय जवान या जगातला सगळ्यात बेस्ट दहीहंडी पथक आहे आणि त्यांचा संदीप ढवळे हा जगातला सगळ्यात बेस्ट कोच आहे। तुम्ही खूप गुलाल उधळलं आणि त्यांच्यासोबत खूप मस्ती केल्या। हा, कारण त्या मुलांबरोबर मी राहतो। म्हणजे अनेक वेळेला असं होतं की आयोजकांचं आणि गोविंदा पथकाचं एका दिवसाचं नातं असतं। माझं 365 दिवसाचं नातं आहे। म्हणजे रेग्युलर माझं त्या मंडळात जाणं आहे, त्यांच्या सुखात दुःखात, तेही माझ्या सुखात दुःखात, म्हणजे ह्या सगळ्यांबरोबर माझं 15 दिवसातून एकदा भेटणं होतं। आणि आज नाही आहे, मागची 9 वर्ष आमचं ते नातं आहे आणि त्या नात्यातनं आज त्या नात्याला एक चांगली उभारी आली। जय जवान गोविंदा पथकानं मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात उत्तम गिफ्ट दिलं। खरं तर दिवसभर थकले होते, रात्री 10 वाजता एवढा पाऊस होता आणि फक्त एकच जिद्द होती की दादाला सरप्राईज द्यायचं आणि त्या सरप्राईजसाठी ही सगळी पोरं इथं जोशमध्ये आली होती। मी त्यांनी सांगितलंच होतं की दादा आम्ही तुला सरप्राईज द्यायला येतो आहे। त्यांच्यासाठी 10 थर लावणं, पैसे जमा करणं हा काही विषय नव्हता। ह्यांच्यासाठी फक्त अविनाश दादाला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि त्या सरप्राईजसाठी ते इथं आले होते। मागची 9 वर्ष जय जवान गोविंदाबरोबर पथकाबरोबर मी माझं जे आयुष्यातले वेळ घालवला होता ना तो सगळा सार्थकी लागला। हे 10 थर लावण्यासाठी त्यांनी खूप सराव केला होता, खूप मेहनत केलं होतं। आज दिवसभर पाऊस आहे, त्या पावसामध्ये त्यांनी परत 10 थर लावलं। मला तोच आश्चर्य आहे की 10 थर एवढ्या भर पावसात कसे लागू शकतात। या मुलांमध्ये नक्की ऊर्जा येते कुठून? एवढी ऊर्जा कसलेली पोरं मी माझ्या आयुष्यात नाही पाहिली। खतरनाक ऊर्जा असलेली मुलं आहेत ही। मुलं काही करू शकतात। आता खरं जर यांना जर ऑलिम्पिक झालं दहीहंडी या क्षेत्रामध्ये तर ऑलिम्पिकचा गोल्ड मेडल हा जय जवान गोविंदा पथकाचा असेल। धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल। व्हिडिओ झाले रमेश शर्मा, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।